जिने असुरिकाचा जीव घेतलाय ती व्यक्ती कोण होती पद्मा? देवी, मला खरंच कल्पना नाहीये। मी चारही बाजूंनी शोध घेतला देवी, परंतु तिथे कुणाचाही मागमूस देखील नव्हता। एक गोष्ट मात्र खूपच विचित्र आहे देवी। काय? असुरिकेच्या पोटात जो खंजीर खुपसला होता तो आपल्याच महालातला होता। काय? हे कसं शक्य? आम्हाला सांग, रात्री तुझ्या बरोबर पहाऱ्यावर कोण कोण होतं? छोटी तुकडी होती देवी। मी, माझ्यासोबत महालातल्या काही सेविका आणि इतर कोणाला तरी याबद्दल ठाऊक सुद्धा नव्हतं। मग हे घडलं तरी कसं? देवी, तिच्याशी बोलण्यातून मला एक गोष्ट मात्र समजली। ती स्वतःला महिषासुराची बहीण सांगत होती। याचा अर्थ ह्याचा अर्थ महिषासुरानेच तिला इथे पाठवले। परंतु कशासाठी? महालात आल्यानंतर ती सतत आमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होती आणि मग अचानक महालातून पळून जाऊन चिंतामणी पाषाण चोरण्यासाठी गेली। असुरांचा नेमका डाव तरी काय? असुरांचा हेतू देव कार्याच्या आड येणे हे नवीन नाही, परंतु या सगळ्या संघर्षात मार्ग चुकलेल्या एका मनुष्याचा जीव गेला ह्याचं दुःख अधिक आहे। हवा, हे घ्या, कामाच्या गडबडीत खायचं विसरू नका बरं। होय। बघा बरं, आज किती दिवसांनी आपलं घर हसतंय। तुळजाईच्या कृपेनं आता समजा सुरळीत व्हायला लागलंय। होय आई, कुंकवाच्या कामाला बी आता जोर आलाय। शेजारच्या गावातनं बी मागणी जोरात हाय। 2-3 दिवस मला तिकडे जावं लागेल। बर दादा, मी बी येणार आहे तुझ्या संग। अरे तू पण येणार? होय, आजपर्यंत मनातल्या भीतीमुळे आपल्या या पिढीजात कामापासून पळत राहिलो, पण आता म्या बी तुझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार। तुळजाईनं माझ्या लेकराचा हात धरला आणि त्याचं भलंच झालं। आई, मनातली भीती एकदा गेली ना की समज कसं स्वच्छ दिसायला लागते बघ। अरे सदा तू काय दिवस आहे आजचा? लय दिवसाने समज कुटुंब असं एकत्र आलं। होय, पण भिका नाही। होय अरे, भिका कुठे गेला? अरे तो रागा रागा शेतावर आला, म्हणूनच तर मी घरला आलो। लई संतापला होता। काल रात्रीचं समद सांगत होता। जाऊ दे त्याला, तुळजाईबद्दल त्याच्या मनात अजून राग आहे, पण एक ना एक दिवस त्याला नक्की कळत की देवी आई आपल्या लेकरांसाठी काय काय करते। अरे बाबा, हे आमचं झालं। आणि मला सांग, आपलं शेत कसं आहे? आता समद चांगलं सुरळीत झालं आहे। पहिलं पीक तरारून आलंय आणि सावकार ते उचलायला तयार बी आहे। आता 2 दिवसात कापणी झाली की पावसाळी पेरणीला मोकळा। आता काय दिवस घरातच असेल। बरं झालं, मी आणि रायबा जरा बाहेर गावी चालली। घराकडे जरा लक्ष ठेव। तुम्ही काय बी चिंता करू नका, मी आहे नव। चिंता? अरे येड्या, चिंता तू नाही करणार, तर आता चिंता तुला आतून पोखरणार, आणि अशी पोखरणार की तिच्या वजाखाली तूच कोसळणार। असुरिकेचं कलेवर कुठे? मी असुरिकेच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी गेले, परंतु मी परत आले तेव्हा तिचं कलेवर तिथे नव्हतं। ते अदृश्य झालं होतं। ती जिवंत नव्हती याची मात्र मी खात्री केली होती। याचा अर्थ कोणीतरी तिचा कलेवर घेऊन गेले। म्हणजे
हे सगळं आधीपासून आखलेलं कारस्थान असण्याची शक्यता आहे. आसुरिकेचा खून आपल्या महालातील खंजिराने आणि त्यानंतर तिचं कलेवर अदृश्य होणं, ह्या सगळ्याचा एकच अर्थ निघतो. खरा मारेकरी आपल्या पक्षातलाही नाही आणि महिषासुराचाही नाही, परंतु तो हे सगळं कोणाला अडकवण्यासाठी करतोय. दोन्ही बाजूंमध्ये अविश्वास निर्माण झाला तर त्याचा फायदा तिसराच कोणीतरी घेणार आहे. परंतु देवी, हे सगळं करून नक्की कोणाचा फायदा आहे? कोण असेल ती व्यक्ती? आपल्याला त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. काही अशुभ शक्ती अशा जन्म घेतात की काही काळ त्यांच्यावर गूढतेचा पडदा असतो.